नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत पोहोचल्याच्या चर्चांना वेग आला असून नीट पेपरफुटी प्रकरणी एका पालकाने थेट पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन लातूरातील एका नामांकित क्लासेस चालकात याचा समावेश असल्याची तक्रार दिल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्या क्लासेस चालकाची चौकशी करण्यात आली असून या प्रकरणी 4 जणांची पोलिसांनी नोंदवले आहेत। तर त्या क्लासेसच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी हस्तगत केले। याविषयी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी ऑन कॅमेरा बोलण्यासाठी नकार दिलाय। तर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर लातूरच नव्हे तर राज्यभरात आणि देशभरात एकच खळबळ उडाली होती आणि त्यानंतर नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन देखील जवळपास आता उघडकीस येताना आपल्याला दिसते। कारण काल सायंकाळच्या वेळी एका विद्यार्थ्याच्या पालकाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत पोलीस अधीक्षकांकडे एका नामांकित क्लासेसवाल्यांची तक्रार लेखी स्वरूपात केलेली आहे। मी सध्या उभा आहे लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर। आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी लातूरचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्याशी चर्चा केली। त्यांनी देखील हे कबूल केलं की काल एका पालकाने त्यांच्याकडे तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीच्या अनुषंगाने काल संध्याकाळपासून आणि आज दिवसभर त्या नामांकित क्लासेस चालकाची जी आहे ती चौकशी केली जात आहे। हा चौकशीचा भाग असल्यामुळे त्यांनी या प्रकरणावर ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिलेला आहे। मात्र या आज दुपारपर्यंत ही चौकशी सुरू होती आणि जवळपास आज सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंत देखील ही चौकशी सुरू राहणार आहे। त्यामुळे कुठं ना कुठं या नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुन्हा एकदा लातूर कनेक्शन जे आहे ते या ठिकाणी समोर येताना दिसतंय आणि याबाबत लातूर पोलिसाकडून जो आहे तो कसून तपास या ठिकाणी करण्यात येतो आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे या प्रकरणावरती स्वतः लक्ष देऊन आहेत। त्यांनी हा तपास जो आहे तो DYSP समीर सिंह साळवे यांच्याकडे जरी दिला असला तरी ते वैयक्तिक या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत आणि या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे। मात्र या चौकशीअंती नेमकं काय समोर येतंय, काय सत्य बाहेर येतंय, कोण हा नामांकित क्लासेस चालक आहे, त्याचं सत्य बाहेर येईल का, हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले आहेत। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।